ओम श्री साईराम. भागवत वाहिनी. अध्याय 31. शंका आणि प्रश्न. जेव्हा शुकमुनींनी हे उत्तर ऐकलं तेव्हा ते म्हणाले, राजन, जोपर्यंत तुझं हृदय त्या श्यामसुंदर कृष्णामध्ये बुडून गेलं आहे तोपर्यंत तुला त्रास देणारे सर्व प्रश्न तू मला विचार. मी त्यांची योग्य उत्तरं आणि स्पष्टीकरणं देईन. मी तुला उत्कंठित करीन आणि तुझी श्यामसुंदराबद्दलची ओढ आणखी उंचावेल. वर्षा ऋतूतील कृष्णमेघाप्रमाणे वर्ण असलेला तो सुंदर ईश्वर. मुनींच्या या शब्दांनी परीक्षित आनंदाने भरून गेला. तो म्हणाला, हे उत्कृष्ट आचार्य, आपल्याला प्रश्न विचारावेत अशी कोणती गुणसंपदा माझ्यामध्ये आहे? आपल्याला योग्य वाटेल त्यानुसार उपदेश करावा. या गंभीर दिवसात मला कोणत्या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे? जे सर्वात लाभदायक, दक्षतेला अत्यंत योग्य आणि अत्यंत महत्त्वाचं आहे ते मला शिकवावं. माझ्यापेक्षा हे आपल्यालाच जास्त माहिती आहे. माझे प्रश्न, इच्छा याखेरीज मला ज्ञान द्या. अर्थात शंका या मला वारंवार त्रास देत असतातच, कारण मी संभ्रम आणि अज्ञान यांनी बांधला गेलो आहे. त्यामुळे अशा स्थितीत माझे संशय, गैरसमज आपल्याला सांगेन आणि आपल्याकडून योग्य स्पष्टीकरण घेईन. मी प्रार्थना करतो की त्यामागे दुसरी कोणतीही प्रेरणा नसेल. माझ्या पात्रतेचं मोजमाप करू नये. आपला पुत्र मानून मला प्रेम द्यावं. स्थिर मनाच्या व्यक्तीमध्ये माझं परिवर्तन करावं. आपल्यासमोर मी एक शंका ठेवतो. ती बराच काळ माझ्या मनात आहे. या शरीरातील व्यक्तीचे अनुभव तिच्या स्वभावानुसार घडतात की पूर्वजन्माच्या कर्मफलानुसार? आणखी एक प्रश्न. आपण सांगितलं की पुराण पुरुषाच्या नाभीतून कमळ उमललं, विकसित झालं आणि सर्व सृष्टी त्या कमळापासून निघाली. मग ईश्वर हा एखाद्या व्यक्तीप्रमाणे अवयव आणि इंद्रिय यांनी युक्त असतो का? व्यक्ती आणि ब्रह्मा यांच्यामध्ये काही भेद आहे का? आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. भूत, वर्तमान, भविष्य यांची विभागणी कोणत्या आधारावर केली जाते? आणि चौथा प्रश्न. व्यक्तीच्या कोणत्या कर्माचे कोणते परिणाम भविष्यकाळापर्यंत जातात? पाचवा प्रश्न. महापुरुषांची लक्षणं कोणती? त्यांची कर्म कोणती? कोणत्या लक्षणांनी आपण त्यांना ओळखावं? सहावा प्रश्न. ईश्वराच्या अद्भुत आणि सुंदर अवतारांच्या कथा कोणत्या? सातवा प्रश्न. कृत, त्रेता आणि द्वापर या युगांमधील फरक कसा ओळखायचा? युग किंवा असंच नाव कशा प्रकारे द्यावं? नववा प्रश्न. सर्वांतर्यामी आणि विश्वात्मा असलेल्या अंतर्यामीमध्ये विलीन होण्यासाठी कोणती साधना करावी? आणि शेवटचा 10वा प्रश्न. वेद आणि उपवेद म्हणजे काय? कोणते उपवेद कोणत्या वेदाला जोडले आहेत? कृपया या सगळ्यांची तसंच लक्षपूर्वक ऐकावं अशा इतर विषयांबद्दलही सांगावं. स्वामी, मी आपल्याला समर्पित आहे. या आणि दुसऱ्या मुद्द्यांवर मला ज्ञान देईल असा दुसरा कोणी नाही. तेव्हा अज्ञानाच्या विनाशापासून माझं रक्षण करा. राजा मुनींच्या पाया पडला आणि त्याने कृपेसाठी प्रार्थना केली. प्रेमळ स्मितहास्याने मुनी म्हणाले, राजा, उठ. जर तू अनेक प्रश्नांचा ढीग करून ठेवलायस तर त्यांची उत्तरं तुला कशी समजणार? याशिवाय बराच काळपासून तू तुझी तहानभूक शमवली नाहीस. ये, ही फळं खा आणि निदान थोडं दूध पी. भौतिक शरीराचे ते हक्क आहेत. भुकेल्या शरीराने मध्येच कदाचित तुला मृत्यू येईल आणि प्रश्न तसेच राहतील. तेव्हा थोडं अन्न ग्रहण कर, त्यांनी आज्ञा केली. राजाने उत्तर दिलं, स्वामी, ज्याचे अखेरचे दिवस जवळ आले आहेत त्याने प्रमाद वाढवणारं अन्न निवडू नये. मोक्ष प्रदान करणारं निवडावं का? शरीर सुकलं तरी मी मध्येच कसा निघून जाणार? तुम्ही माझ्यावर मोक्षाचं अमृत ठसवत आहात आणि मृत्यूच्या आजारावर उत्साहाने गोड औषध भरवत आहात. नाही, जरी त्या शृंगीने रागाने शाप दिला असला तरी तक्षकाची योजना मला 7 दिवसाच्या आत मारण्यासाठी झाली नसती तरी परमेश्वराच्या कथा ऐकण्याखेरीज मी मध्येच मृत्यूकडे जाऊ शकत नाही. अन्नपाण्याचा विचार न करता मी त्या ऐकेन. कृष्णाच्या अमृतकथा हेच माझं अन्नपाणी. तेव्हा माझ्या अन्नपाण्याची चिंता करू नये. परमानंदासाठी, त्या ज्ञानाच्या परम अवस्थेसाठी मला सज्ज करा. अधोगतीपासून मला वाचवा. मी आपल्या चरणांना वंदन करतो. राजा पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होता.
आणि मुनींची प्रार्थना करत होता. मुनी म्हणाले, मग ऐक. सुरुवातीला मायेतून निर्माण झालेल्या जगावर ब्रह्माने प्रकाश पसरला. ब्रह्माने संकल्प केला की सृष्टी वाढवावी, पण आकाशवाणी झाली. प्रत्येक गोष्टीसाठी तप हा आवश्यक पाया आहे. तपाच्या द्वारा माया नाहीशी होईल. यावर परीक्षिताने मध्येच विचारलं, तपाचा अर्थ आणि मूल्य कोणतं? कृपया मला सांगावं. त्यावर शुक दयाळूपणे म्हणाला, बाळा, तप म्हणजे साधना, शिस्त, आध्यात्मिक अभ्यास. तपाच्या द्वाराच उत्पत्ती, स्थिती, लय या महान क्रिया घडतात. तप हेच आत्मज्ञानाचं साधन आहे. म्हणजे जेव्हा मन, बुद्धी आणि इंद्रिय यातून तप घडतं किंवा ती आध्यात्मिक साधनेला पात्र ठरतात, तेव्हा आत्मज्ञान प्रगट होतं. या तपाचं तंत्र मी तुला सांगतो, ऐक. मन, बुद्धी, इंद्रिय ही सतत बाह्य जगाकडे वळलेली असतात. त्यांची दृष्टी कायमस्वरूपी बाहेरच असते. जेव्हा बाहेरचा ध्वनी येतो तेव्हा कान तो ऐकतात. कानाने ऐकल्याबरोबर डोळे बाहेर बघण्याचा प्रयत्न करतात. डोळ्यांनी बघितल्यावर मनाला इच्छा होते. लगेच बुद्धी त्या कल्पनेचा स्वीकार करते आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर ते मिळवण्याचा प्रयत्न होतो. अशा रीतीने एकामागून एक अशी सर्व इंद्रिय बाह्य वस्तूंकडे धावत असतात, एकेकाला आधार देत, अस्वस्थ आणि दुःखी होत. तर्काचं केंद्र असलेल्या मनावर आणि भौतिक सुखामागे निरर्थकपणे धावणाऱ्या इंद्रियांवर ताबा मिळवायला हवा. सर्व लक्ष ईश्वराच्या गुणवैभवावर केंद्रित करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. त्यासाठी एकाग्र अशी शिस्तशीर अध्यात्मसाधना करायला हवी. त्या सर्वांना उच्च मार्गाकडे घेऊन जा. त्यांचं अनियमित आचरण नियंत्रणात आणायला हवं. जप, ध्यान, सत्कर्म वा अन्य काही समर्पित आणि उंचावणाऱ्या आणि शुद्ध करणाऱ्या कृतींनी त्यांना प्रशिक्षित करायला हवं. माणसाचं अंतरिंद्रिय शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे उच्चार, विचार, कृती यांच्या एकाग्रतेच्या कडक परीक्षेतनं ती ईश्वराकडे वळवण्याची प्रक्रिया म्हणजेच तप. अंतर्यामीचं चैतन्य सर्व कलंक, दोष नाहीसे करतं. जेव्हा अंतर्यामीचं चैतन्य शुद्ध आणि निर्मळ होतं तेव्हा ईश्वर तिथे वास करतो. अंतिमतः तो अंतर्यामी ईश्वराच्या दर्शनाची अनुभूती घेतो. राजा, यापेक्षा आणखी चांगलं कृत्य कोणतं असेल? महर्षी, महात्मे हे सर्व तपामध्ये मग्न होते आणि त्याचं फलस्वरूप म्हणजे अखंड आणि दुर्मिळ अशा आध्यात्मिक तेजाची प्राप्ती. इतकंच नाही तर रावण, हिरण्यकश्यपू अशा दुष्ट राक्षसांनीही या भौतिक जगावर प्रभुत्व मिळवलं आणि तपाच्या कठोर शिस्तीतून आक्रमक गोष्टींकडे वळत विनाशाची प्रचंड शक्ती प्राप्त केली. त्यांचे प्रयत्न रजोगुणाऐवजी सात्विक मार्गाने झाले असते तर त्यांना शांती आणि परमानंद लाभला असता. त्यामागील प्रेरणेनुसार तपाची विभागणी तामसिक, राजसिक आणि सात्विक अशी केली आहे. त्यापैकी ईश्वरज्ञानासाठी सात्विक तप सर्वात परिणामकारक आहे. वसिष्ठ, विश्वामित्र आणि इतर महर्षींनी शुद्ध आणि निस्वार्थ प्रेरणेने सात्विक तप करून आश्चर्यकारक शक्ती प्राप्त करून घेतल्या होत्या. ते ब्रह्मर्षी पदापर्यंत पोचले होते. तपाचे असेही 3 प्रकार पडतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. या 3मध्ये सर्वात महत्त्वाचं कोणतं असं विचारशील तर 3ही महत्त्वाचे आहेत असं मी सांगेन. तरीही मानसिक तपापाठोपाठ दोन्ही येतात. भौतिक इच्छांनी बद्ध झालेला माणूस त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करतो. तो इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा गुलाम बनतो. पण बाह्य जगापासून इंद्रिय माघारी वळवली आणि त्यांच्या स्वामीवर म्हणजे मनावर ताबा मिळवला आणि ते मन तपाकडे वळवलं तर तो स्वराज्य किंवा स्वप्रभुत्व किंवा स्वातंत्र्य मिळवू शकतो. इंद्रियांना त्यांच्या विषयांमध्ये आसक्त करणं म्हणजे बंधन. मन जेव्हा इंद्रियांच्या द्वारा बाह्य जगाकडे धावत असतं ते अंतर्यामी वळवलं आणि आत्मचिंतनात लावलं तर ते मोक्ष प्राप्त करू शकतं. राजा, ज्या गोष्टी दिसतात त्या बदलणाऱ्या आभासात्मक आहेत. केवळ ईश्वर सत्य आणि चिरंतन आहे. विषयांच्या आसक्तीचा शेवट दुःखामध्ये होतो. ईश्वर हे स्वतःमधलं सत्य आहे. ते सत्य, तो ईश्वर तुमच्यामध्ये आहे.
त्याचा या भौतिक बदलणाऱ्या जगाशी काही संबंध नाही. तो केवळ शुद्ध चैतन्य आहे. तर काही नातेसंबंध जोडायचा झाला तर स्वप्न बघणारा आणि स्वप्नात अनुभवाला येणाऱ्या गोष्टी अशा स्वरूपाचा तो सांगता येईल. त्यावर राजा प्रश्न विचारू लागला, स्वामी, या गोष्टीबाबत माझ्या मनात एक शंका आहे. जागेपणी ओळखता येतील अशाच गोष्टी स्वप्नात दिसत असतात. तेव्हा त्या आभासात्मक गोष्टीच्या आधाराला सत्य असणारच, हो की नाही? स्वप्न बघत असताना सर्व गोष्टी खऱ्याच वाटत असतात. झोपेतून जाग आल्यावर समजावं की त्या भासात्मक होत्या. पण हा आपला माणसांचा अनुभव आहे. पण ईश्वरही संभ्रमित होतो का? जर वस्तू या एक आणि एकाच प्रकारच्या असतील तर माया संभ्रमित करते आणि हा परिणाम दिसतो असं म्हणता येईल का? पण वस्तू तर अनेक प्रकारच्या आणि असंख्य असतात. त्या सर्व खऱ्या आणि सत्य वाटतात. मग स्वप्नातील अनुभवाशी ती तुलना कशी करता येईल? या प्रश्नावर हसावंसं वाटलं. राजा, माया स्वतःच या असंख्य रूपांचं कारण आहे. हे निव्वळ रंगभूमीवरचं नाटक, विविध प्रकारचे पोशाख आहेत. भौतिक जग किंवा सृष्टी ही मायेच्या हाताळणीच्या द्वारा विविध आकार धारण करते. मायेच्या किंवा अज्ञानाच्या आदी प्रेरणेतून गुण निर्माण झाले आणि एकमेकात मिसळले. बदलानुसार काळ आविर्भूत झाला आणि ही विविध प्रकारची सृष्टी व्यक्त झाली. त्यामुळे माणसाने या मायेच्या स्वामीला, या नाटकाच्या दिग्दर्शकाला समर्पित केलं पाहिजे. तोच काळाचा निरोधक, तोच गुणांचे खेळ करणारा आणि सर्व जगाच्या मातृस्थानी आहे. आपली अमर्याद शक्ती आणि अक्षर परब्रह्माचं तेज त्याने जाणलं पाहिजे. त्यातून मिळालेल्या परमानंदात त्याने मग्न झालं पाहिजे. त्यानंतरच तो सर्व अज्ञान टाकून देईल आणि मायेच्या सृष्टीचा उपयोग करतानाही अनासक्त राहील. मुनींच्या या शब्दांनी राजा आश्चर्याने थक्क झाला. त्याने विचारलं, स्वामी, ही सृष्टी प्रथम कधी व्यक्त झाली? त्यासाठी मायेने कोणतं मूळ नाव वापरलं? शुकाने त्याचा विस्तार केला. तो म्हणाला, काळाच्याही पलीकडे जाऊन सृष्टीची निर्मिती झाली. प्रथम आदिपुरुषाच्या नाभीतून कमळ उत्पन्न झालं. त्याला शास्त्रांनी नारायण म्हटलं. त्या कमळातून ब्रह्मा या रूपाने ईश्वर व्यक्त झाला. ब्रह्माला चारी दिशांना बघण्याची ओढ उत्पन्न झाली. त्यामुळे तो चतुर्मुख झाला. ब्रह्माला जाणवलं की स्वतः कृती केली पाहिजे, म्हणजे मग सृष्टीची निर्मिती होईल. त्यामुळे त्याने स्वतःला योगाच्या पद्मासनात स्थापन केलं आणि सृष्टीची कल्पना केली. परीक्षित, सृष्टीचं रहस्य इतक्या सहजपणे सांगता येत नाही आणि लगेच जाणताही येत नाही. परब्रह्माच्या कृतीमागे कारण, कार्य अशी कृतीची साखळी दाखवता येत नाही. सर्वज्ञ आणि सर्वव्यापी परब्रह्माची सृष्टी निर्मितीची सक्ती कोणालाही तपासता येत नाही आणि प्रश्न विचारता येत नाहीत. राजा, आधी उभी केलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या प्रयत्नात मी असताना तू दुसरा प्रश्न उभा करतोस. तुला वाटत असेल की मी अतिशय उत्सुकतेने शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना आधीचा प्रश्न विसरून जात असेन. तसं नाही. भागवत कथेच्या प्रवचनामध्ये तुला तुझ्या सर्व मुद्द्यांची उत्तरं निश्चित मिळतील. तुझे सर्व प्रश्न पुराणाच्या मर्यादेतच आहेत. जेव्हा हे सांत्वनाचे आणि समाधान करणारे शब्द ऐकत असताना परीक्षिताने विचारलं, स्वामी, पुराण म्हणजे काय? त्यांचे विषय कोणते? त्यांची संख्या किती आहे? शुकाने उत्तर दिलं, ज्या ग्रंथामध्ये वेदातील निखळ सत्य हे विस्ताराने सांगितलेलं असतं त्यांना पुराण म्हणतात. ती असंख्य आहेत, पण सध्या त्यातली 18 पुराणं ही अद्वितीय म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची रचना आणि संपादन माझे पिता व्यास यांनी केले. त्या पुराणांची 10 सामान्य लक्षणं आहेत. त्यांना पुरवणी म्हणून असणाऱ्या उपपुराणांची फक्त 5 लक्षणं आहेत. तू विचारशील की ती 10 लक्षणं कोणती? तू विचारण्यापूर्वीच मी सांगतो. ती म्हणजे सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, अति, मन्वंतर, ईशानुचरित, निरोध, मुक्ती आणि आश्रय. या 10मध्ये आश्रय हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जय साईराम.